हॅलो फ्रेंड्स, आपण बघणार आहोत भूगोलाचा पाठ महाराष्ट्र जलसिंचन. पृष्ठीय जल. महाराष्ट्रातील प्रमुख नद्या, उपनद्या, सहायक नद्या, त्यांना घेऊन मिळणारे ओढे, नाले, असंख्य प्रवाह, यातून वाहणारे पाणी व तलाव, सरोवरे, जलाशय यामध्ये असणारे पाणी. पृष्ठीय जल. पृष्ठीय म्हणजे जे जमिनीवर आहे, जे साठवून आहे किंवा वाहत राहते त्याला पृष्ठीय जल असे म्हणतात. जलसिंचन. पिकांकरिता असणाऱ्या पाण्याची गरज जेव्हा कृत्रिमरित्या पूर्ण केली जाते त्यास जलसिंचन असे म्हणतात. त्या पिकासाठी अकृत्रिमरित्या पडणारा म्हणजे पाऊस. फक्त पावसावर आपली पिके सध्या येत नाहीत, त्यासाठी आपल्याला पाणी द्यावं लागतं पिकांना. त्यासाठी वेगवेगळे जलाशय, सरोवरे, तलाव हे जे असतात ह्यांना कृत्रिमरित्या पूर्ण केले जाते त्या असे जलसिंचन असे म्हणतात. ते सिंचन आपण तलाव, सरोवरे ह्यांच्यापासून घेतो. पाणलोट क्षेत्र. तीनही बाजूने चढ असलेल्या पडणारे पावसाचे पाणी हे उतारावरून ओघाळी व नाल्यांद्वारे नदीस अथवा मोठ्या नाल्यास येऊन मिळते. तेथून ते तळ्यापर्यंतचे क्षेत्र म्हणजे पाणलोट क्षेत्र होय. म्हणजे पावसाचे पाणी जेव्हा डोंगरापासून डायरेक्ट नदीला चढावरनं खाली येते तेव्हा त्याला पाणलोट क्षेत्र असे म्हणतात. पाणलोट क्षेत्राचे प्रकार. अतिलहान पाणलोट क्षेत्र हे 10 हेक्टरपर्यंत असते. लहान पाणलोट क्षेत्र 200 हेक्टरपर्यंत. उपपाणलोट क्षेत्र 4000 हेक्टरपर्यंत आणि पाणलोट क्षेत्र असते 12000 हेक्टरपर्यंत. फर्टिगेशन. पाण्याबरोबर विरघळणारे घनरूप किंवा द्रवरूप खाते पिकांना देण्याच्या क्रियेस फर्टिगेशन असे म्हणतात. पाण्याबरोबर विरघळणारे घनरूप किंवा द्रवरूप खते PDF थोडंसं प्रिंट मिस्टेक झाली आहे. खते पिकांना देण्याच्या क्रियेस फर्टिगेशन असे म्हणतात. महाराष्ट्रात शेती हा प्रमुख व्यवसाय आहे. शेतीचे उत्पन्न हे मोसमी पावसावर अवलंबून आहे. राज्यात कमी पाऊस पडणाऱ्या भागात पर्जन्य परिवर्तनशीलता ही 30% आहे. पिण्याच्या पाण्याची आणि पिकांना आवश्यक असणाऱ्या पाण्याची कमतरता भासू नये त्यासाठी जलसिंचन आवश्यक आहे. तर आपण फक्त पावसावर अवलंबून नाहीत राहू शकत, म्हणून आपल्याला जलसिंचन खूप महत्त्वाचे आहे. भूजल. पावसाचे पाणी जमिनीवरून वाहत असताना जमिनीत मुरते. काही पाणी खोलीवर जाऊन साठते, त्यास भूजल असे म्हणतात. उदाहरणार्थ विहीर. राज्यातील भूजल साठा अंदाजे 32.96 अब्ज आहे. सह्याद्री डोंगरराळ. भागात पर्जन्य चांगले असले तरी उतारामुळे पाणी खाली येते, जमिनीत जास्त मुरत नाही. तर सह्याद्री डोंगररांग हा जो महाराष्ट्राच्या पश्चिमेस आहे तो डोंगररांग म्हणजे सरळ उंचाचा भाग आहे. पाऊस पडल्यावर डोंगरावर पाणी मुरत नाही, तर ते डायरेक्ट खाली जाते. तर मध्य महाराष्ट्रात पावसाची कमतरता असल्यामुळे भूजलात पाणी कमी असते. मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाडा. भूस्तरावरील खडकांच्या भेगांचे किंवा पोकळींचे प्रमाण जेवढे जास्त पाणी तेवढे जास्त मुरते. भूजल पातळीच्या नोंदी वर्षातून 4 वेळा घेतल्या जातात. 20% पेक्षा कमी पाऊस व 3 मीटर भूजल पातळीवर जास्त घट झाल्यास प्रदेशात पाणी टंचाई जाणवते. 2 ते 3 मीटर पातळी कमी झाल्यास जानेवारीपासून तर 1 ते 2 मीटर पातळी खाली गेल्यास एप्रिलपासून कमतरता जाणवते. मार्च 2018 नुसार राज्यातील 252 तालुक्यातील 10,521 गावात 1 मीटरपेक्षा पाणी खाली गेलेले आहे. आपलं पाणी प्रकल्प. पुणे, अहमदनगर, छत्रपती संभाजीनगर. जर्मन गव्हर्नमेंटच्या मदतीने पाणी पंचायत प्रकल्प विश्वासराव साळुंखे. जलयुक्त शिवार योजना देवेंद्र फडणवीस यांनी चालू केली. जलयुक्त शिवार योजना आणि पाणी पंचायत प्रकल्प. पाणी पंचायत प्रकल्प म्हणजे प्रत्येक खेड्यापाड्यामध्ये मोठमोठ्या टाक्या बांधतात, त्यामध्ये पावसाळ्यात पाणी साठवून ठेवले जाते आणि अडीअडचणीला तेच पाणी गावकऱ्यांना पुरवले जाते. ही योजना कोणाची आहे?
जलयुक्त शिवार योजना देवेंद्र फडणवीस यांनी चालू केलेली आहे. 2019पर्यंत महाराष्ट्र दुष्काळमुक्त, प्रत्येक वर्षी 5,000 गावे. पाणी फाउंडेशन ह्याचा ब्रँड ॲम्बॅसिडर आहे आमिर खान. महाराष्ट्रात निव्वळ लागवडीखालील क्षेत्र 56% आणि वनांचे क्षेत्र 20% आहे. महाराष्ट्रातील एकूण शेतजमिनीपैकी 15% जमिनीत जलसिंचन सुविधा उपलब्ध आहे. उरलेल्या क्षेत्रात कोरडवाहू जमीन आहे. महाराष्ट्रात जलसिंचन क्षमता 71 लाख हेक्टर एवढी आहे. त्यामध्ये 53 लाख भूपृष्ठावर आणि 18 लाख हेक्टर भूगर्भात आहे. भूगर्भजल आणि भूपृष्ठजल. भूगर्भ म्हणजे विहिरी, बोर हे जे असतात त्यांच्या गर्भामध्ये पाणी असते. आणि भूपृष्ठ म्हणजे तळे, तलाव, सरोवरे, नद्या. एकूण भौगोलिक क्षेत्रफळ 3.07 कोटी हेक्टर. शेतीखाली असलेले 2.11 कोटी हेक्टर. यापैकी 71 हेक्टर सिंचनाखाली येऊ शकेल एवढे क्षेत्रफळ म्हणजे 26% येईल. महाराष्ट्रात निश्चित पर्जन्याचा प्रदेश. कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड. हे बघा, कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि रायगड. विदर्भात बुलढाणा वगळता सर्व जिल्हे. हा जो विदर्भ आहे बघा ऑरेंज कलरमध्ये, तर बुलढाणा वगळता इतर सर्व जिल्ह्यामध्ये. मराठवाड्यात परभणी आणि नांदेड. जलसिंचनाचे प्रकार. 1. विहीर जलसिंचन 55%. सर्वाधिक असणारा जिल्हा अहमदनगर. अहमदनगर जिल्ह्यामध्ये सर्वाधिक जास्त विहिरी आहेत. सर्वाधिक असणारा विभाग म्हणजे नाशिक. जलसिंचनाची सर्वाधिक घनता सोलापूर, सर्वात कमी घनता कोकण व नागपूर. प्रकाशित जलविभाग कार्यक्रम 1983 साली करण्यात आला. 90% पेक्षा जास्त भाग हा बेसाल्ट कठीण खडकापासून बनलेला आहे. कालवा जलसिंचन 22.5%. धरण क्षेत्राच्या भागात जास्त प्रमाणात. पश्चिम महाराष्ट्रामध्ये कालवा जलसिंचन मोठ्या प्रमाणात आहे कारण धरणेही जास्त प्रमाणात आहेत. राज्यातील प्रमुख कालवे प्रवरा कालवा, नीरा कालवा, पैठण कालवा. पैठण कालव्याला जायकवाडी प्रकल्प म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मुळा कालवा मुळा नदीवर आहे आणि मुठा कालवा, पैठण डावा कालवा. तलाव जलसिंचन 15%. पूर्व विदर्भात तलाव जलसिंचनाचे प्रमाण अधिक आहे, जवळपास 60 ते 80%. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे 80% आहे. तलावाचा जिल्हासुद्धा ओळखतात भंडारा जिल्ह्याला. तुषार सिंचन पाण्याला पंपाने दाब देऊन सूक्ष्म छिद्राच्या सहाय्याने फवाऱ्याच्या स्वरूपात पिकांना पाणी देण्याच्या पद्धतीस तुषार सिंचन असे म्हणतात. महाराष्ट्रात सर्वाधिक जळगाव जिल्ह्यामध्ये आहे. ह्या पद्धतीमध्ये पाणीही कमी लागते आणि पाणी सगळ्या पिकांना व्यवस्थित पोचले जाते. ह्याच्या वापराने पाण्याची बचत 30 ते 35% होते. उत्पादनात वाढसुद्धा 10 ते 15% होते. खूप मोठ्या प्रमाणात पाणी जमीन समतोल पातळीत नसल्यावर ही पद्धत वापरली जाते. या पद्धतीने रोग व किडे ह्यांचे प्रमाण कमी होते कारण पाने धुतली जातात म्हणजे ही जी पद्धत आहे ती जवळजवळ पावसासारखीच आहे. यामध्ये जमिनीत पाणी न साठल्यामुळे क्षारयुक्त किंवा चोपण होत नाही. महाराष्ट्रात जळगाव जिल्ह्यात जास्त प्रमाणात वापरल्या जाते. 2017-18 तुषार सिंचन आणि ठिबक सिंचन अवलंब करण्यास प्रोत्साहन देऊन प्रति थेंब अधिक पीक हे ब्रीदवाक्य वापरून प्रधानमंत्री कृषी सिंचन योजना तयार करण्यात आली. दुष्परिणाम: विजेचा खर्च जास्त असतो. तापमान प्रदेशात बाष्पीभवनामुळे पिकांना पाणी कमी मिळते. वाऱ्याच्या वेगाचा प्रभाव होतो. बुरशीजन्य रोगाचे प्रमाण अधिक असते कारण अनावश्यक ठिकाणी पाणी पडते. ठिबक जलसिंचन हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघू. तोपर्यंत तुम्ही आज काय काय शिकले त्याचाच अभ्यास